जैविक शेती ही काळाची गरज हे आता प्रत्येक शेतकऱ्यांना कळलेलं आहे आणि वाढता रासायनिक खताच्या किमती बघून बरेच शेतकरी आता शेतीमध्ये प्रयोग करत आहे आणि जैविक शेतीकडे वळत आहे। तसंच एक उदाहरण म्हणजे आमचे माणिकभाऊ ढेंगळे, राहणार कहाकर, तालुका सेनगाव, जिल्हा हिंगोली यांनी या वर्षी साधारणतः 7 एकर हळदीची लागवड केलेली आहे आणि पूर्णपणे त्यांनी ही शेती जैविक शेती करायचं ठरवलेलं आहे। आज आपण त्यांच्यातूनच त्यांनी कशा प्रकारे का बरं ठरवलं, कारण बाजाराभाव बघता हळदीचा भाव सध्या 15-20 हजार रुपये आहे आणि सेंद्रिय शेती किंवा जैविक शेती म्हटलं तर एकदम रिझल्ट दाखवत नाही। वर्षानुवर्षापासून आपण रासायनिक खत वापरत आहे आणि एवढा धाडसाचा निर्णय त्यांनी कसा घेतला आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। हो, राम राम, आपला परिचय सांगा। मी माणिक नामदेवराव ढेंगळे, कहाकर, खुर्द, तालुका शेनगाव, जिल्हा हिंगोली। या वर्षी आपण किती एकर हळदी लागवड केली आहे? 7 एकरचा प्लॉट आहे माझा। 7 एकरचा प्लॉट आहे आणि या वर्षी तुम्ही रासायनिक शेती सोडून सेंद्रिय शेती म्हणजे जैविक शेतीकडे कसं काय वळण्याचा निर्णय घेतला? जैविकचं सगळ्यात नंबर 1चं काम आहे। बरं, हे थोडं आरामशीर काम आहे पण नंबर 1चं काम आहे। क्वालिटी म्हणजे क्वालिटी देते जैविकची क्वालिटी। आणि जसं आपण पाहतो की बाजारभाव त्या किमती खताच्या त्या खूप वाढल्या। नाही, हे खताच्या किमती वाढल्यामुळे आम्ही ह्याच्यामुळे निर्णय घेतला। पुन्हा कसं आहे, जमिनीचा पोत सुधारतो त्यामुळे। आणि म्हणजे जे आपण रासायनिक खत वर्षानुवर्ष टाकत आहे त्यामुळे आपल्या जमिनी कडक होत आहे आणि म्हणजे जे तुमची जमीन तुमच्याजवळ सध्या कंडिशन मध्ये तुमच्या मुलांच्या हातामध्ये पण ती अशी जमीन जाईल की नाही याचं काही आपण सांगू शकत नाही। तर आतापर्यंत याला आपण रासायनिक खत काहीच टाकलं नाही का? रासायनिक कोणतं दिलं नाही। आता तुम्ही पूर्ण प्लॉट बघू शकता, 7 एकराचा पूर्ण क्वालिटी पहा कशी आहे, फक्त हळद पहा कशी आहे, एक नंबर प्लॉट आहे। आता मित्रांनो, हळदीमध्ये या वर्षी मागील 2-3 वर्षापासून हुंदीचा प्रादुर्भाव खूप जास्त लागत आहे, तरी बरेच लोक काही नसताना सुद्धा केमिकल कीटकनाशक असो बुरशीनाशक असो हळदीला सोडताय। तसं आपण काही सोडलं का? नाही, काहीच नाही। बरं, हुंदी लागली होती त्यासाठी आपण काय सोडलं होतं? फक्त काली चक्र सोडलं आणि बायोहर्ज आणि काली चक्र। त्यांनी IPL कंपनीचं बायोहर्ज हे सळीसाठी सोडलं, त्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा हाझेरियम हा घटक आहे आणि IPL कंपनीचं काली चक्र मेटारायझम मॅन्युसिबिली। म्हणजे हुंदी एवढी नुकसान करते हळदीला तरी पण त्यांनी हा निर्णय घेतला की या वर्षी आपल्याला रासायनिक बिलकुल वापरायचं नाही आणि त्यांनी ड्रिचिंग मध्ये सुद्धा काली चक्र आणि बायोहर्ज सोडलं। दुसरी, आता बरेच लोक हळदीमध्ये किट टाकत असतात वेगवेगळ्या कंपनीच्या, तर त्यांनी या वर्षी आपण किट पण कोणती टाकली भाऊ? जैविकची किट टाकली। भारतीय ॲग्रीटेकची 25 किलो होती ना? 25 किलो पूर्वा कॉम्बो हे किट टाकली। त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया आहे जसं की PSB, KMB, ZSB हे सोडलं आणि त्यासोबत आता वर्षानुवर्षापासून त्यांनी बरेच रासायनिक खत जमिनीवर टाकलेले आहे। ते अपटेक करण्यासाठी तुम्ही ग्रिफिन वापरलेलं आहे। ग्रिफिन वापरलेलं आहे। एका एकरासाठी 4 किलो IPL कंपनीचं ग्रिफिन त्यांनी वापरलेलं आहे। दुसरं भाऊ, फुटवे निघण्यासाठी पांढऱ्या मुळासाठी आपण काय सोडलेलं आहे? फुटवे निघण्यासाठी पांढऱ्या मुळासाठी 5G सोडलेले आहे। 5G सोडलेला आहे। त्याच्यामध्ये पण त्यांनी कोणत्या रासायनिक खताचा वापर केला नाही, काहीच वापरलं नाही। 5G आणि मायक्रोराजा सोडलेला आहे। भाऊ, हा आपण सर्व जो प्लॉट आहे हा बघून तुम्ही समाधानकारक आहे? समाधानकारक आहे। आतापर्यंत कोणती सळ नाही? सळ नाही, कुठे हुंदी नाही, काय नाही। काली चक्र सोडलं, हुंदी नाही लागली, कुठे काहीच नाही। सळीचा पण सध्या काही प्रादुर्भाव नाही। तुम्ही बाकी शेतकऱ्यांना, आता बरेच शेतकरी विचार करतात की आपण सेंद्रिय शेती करायला पाहिजे, पण ते यासाठी करत नाही की उत्पादनामध्ये घट येते। त्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू शकता? फक्त 1-2 वर्ष घट, एक वर्ष घट येणार जे समजा, म्हणजे आपण रासायनिक सोडलेले आहेत ना पहिले। म्हणजे जमिनीला सवय झाली आपल्या रासायनिक खताची सवय झालेली आहे आणि एकदमच जर काय सेंद्रिय खताकडे वळालं तर तेवढा रिझल्ट येणार नाही। पण ही गोष्ट करण्यासाठी तुम्हाला धाडस म्हणजे कसं काय तुम्ही ठरवलं की आपण आता रासायनिक जैविककडे वळूयात? नाही, जैविककडे कसं आहे, मी 22 आता पूर्ण या प्लॉट मध्ये 22 टाल्या शेणखत प्रक्रिया करून टाकलेले आहे। कुजून चांगलं शेणखत कुजून टाकलेले प्रक्रिया, हे बायो ते सगळं डिकम्पोजर सगळं सोडलेले त्याच्यात आणि बारीक करून हळदीला सोडलेले आहे। तर शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला स्क्रीनवरती माणिक भाऊचा नंबर देतो। तुम्हाला पण जर काय वाटलं की जैविक शेती करायची आहे तर तुम्ही यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकतात। मी माझा पण नंबर देईल आणि तुम्हाला जैविकचं कोणतं पण प्रोडक्ट लागत असेल तर आमचं मनोज फर्टिलायझर सेनगाव, रिसोड किंवा वाशिमला दुकान आहे, तिथं तुम्ही कधी पण संपर्क करू शकतात। ते तुमच्या बांधावर येऊन तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील याची गॅरंटी मी तुम्हाला देतो।